नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्कल प्रकरणातील अतिशय महत्त्वाचे असे 2 थेरम्स आणि त्याच्या संदर्भातल्या प्रॉपर्टीज, काही ॲक्टिव्हिटीज आणि उदाहरणं अशा क्रमाने आज आपण अतिशय महत्त्वाचे अशा 2 प्रॉपर्टी बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्कल, व्हॉट इज मीन बाय सर्कल, व्हॉट आर द बेसिक कन्सेप्ट्स अबाउट द सर्कल ऑर द इम्पॉर्टंट टर्म्स अबाउट द सर्कल याचा विचार केला. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा थेरम आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितला की दॅट इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड bisects the chord. This theorem is very, very important. Now, according to this theorem, some of the examples we have to solve. या थेरमच्या अनुषंगाने आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. पण तत्पूर्वी आपण 2 अतिशय महत्त्वाचे थेरम्स या सर्कलचे कॉर्ड अँड डिस्टन्स ऑफ दॅट कॉर्ड फ्रॉम द सेंटर याच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत. आपल्याला बघायचं आहे की रिलेशन बिटवीन द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल मीन्स द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. सर्कलच्या जर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स असतील, आपल्याला माहिती आहे की वी कॅन ड्रॉ इन्फायनाईट नंबर ऑफ कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. एका सर्कलच्या आपल्याला इन्फायनाईट नंबर ऑफ कॉर्ड्स काढता येतात आणि मग या इन्फायनाईट नंबर ऑफ कॉर्ड्सपैकी काही कॉर्ड्स असे असतील की त्या कॉन्ग्रुएंट आहेत. येस, आता समजा फर्स्ट एक्झाम्पल आपण विचारात घेऊया. हे तिन्ही सर्कल्स मी या ठिकाणी जे काढलेले आहेत ते वेगवेगळ्या रेडायचे काढलेले आहेत. ओके, समजा याची रेडाय जेवढी असेल तेवढीच रेडाय घेऊन जर मी दुसरं सर्कल काढलं तर हे 2 सर्कल्स कॉन्ग्रुएंट सर्कल्स होतील. बरोबर. याच सर्कलमध्ये या लेंथची एक कॉर्ड मला काढता येईल. मी विचार केला की ही कॉर्ड ए बी आहे. वी कॅन ड्रॉ द कॉन्ग्रुएंट कॉर्ड टू धिस सर्कल ऑर ऑफ दिस सर्कल हॅविंग द सेंटर ओ. आता याच सर्कलमध्ये आपण एक कॉन्ग्रुएंट कॉर्ड काढू. याला कॉन्ग्रुएंट असणारी, ए बीला कॉन्ग्रुएंट असणारी दुसरी एक कॉर्ड मी काढणार आहे. मी डिस्टन्स घेतलं ए बी. एक कॉर्ड मी कॉन्ग्रुएंट कॉर्ड या ठिकाणी काढतो. मला ती कॉन्ग्रुएंट कॉर्ड सहज काढता येईल. एक पॉईंट मी सर्कलवर घेतला, त्या ठिकाणी कंपासचं टोक ठेवलं आणि सरळ अशी एक खूण केली. ही एक झाली कॉन्ग्रुएंट कॉर्ड. Now this is the congruent chord to AB. AB ला ही congruent झाली. Yes. Now suppose this chord is PQ. Yes. Now draw the perpendicular from the center O to the both chords. मी याचप्रमाणे केलं की या ठिकाणी मला परपेंडिक्युलर काढायचं आहे फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. अशा पद्धतीने मी एक परपेंडिक्युलर काढून घेतला. येस. इन द सेम वे फ्रॉम द सेंटर ओ ड्रॉ परपेंडिक्युलर टू द अनदर कॉर्ड दॅट इज पी क्यू. पी क्यूवर सुद्धा मी अशा पद्धतीने एक परपेंडिक्युलर काढून घेतला फ्रॉम सेंटर ओ. अँड देन दिस इज द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन पी क्यू. दिस इज द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन ए बी. नाउ measure the distance of that congruent chords from the center. या सेंटरपासून कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स किती अंतरावर आहेत हे मी परपेंडिक्युलर डिस्टन्स इथे मोजलं. बघा, इथपर्यंत एवढं डिस्टन्स मला दिसतं आहे आणि तेच डिस्टन्स मी जर या बाजूला ठेवून बघितलं तर वी विल ऑब्झर्व दॅट दिस 2 डिस्टन्सेस आर इक्वल. म्हणजे हे दोघंही डिस्टन्सेस कसे असतील? इक्वल असतील. बघा. येस, म्हणजे व्हेन वी ड्रॉ द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स टू द सर्कल,
when we draw the congruent chords to the circle or congruent circles. समजा कॉन्ग्रेंट सर्कल असेल, याच्यासारखंच एवढ्याच रेडियसचं दुसरं सर्कल मी काढलं आणि तीच कॉन्ग्रेंट कॉर्ड मी या ठिकाणी काढली तेवढ्याच लेंथची, तर मला असं दिसेल की these congruent chords of a circle or congruent circle they are equidistant from the center. सेंटरपासून ते इक्विडिस्टंट असतात. मग असं दुसऱ्या डायग्रॅममध्ये सुद्धा मला मिळेल की सपोज दिस इज अ कॉन्ग्रेंट कॉर्ड, दिस इज अ कॉर्ड अँड ड्रॉ द अनदर कॉन्ग्रेंट कॉर्ड. दुसरी एक कॉन्ग्रेंट कॉर्ड मी या ठिकाणी काढतोय. समजा अशा पद्धतीने मी काढली, ही कॉन्ग्रेंट कॉर्ड मी या ठिकाणी काढली. ही कॉन्ग्रेंट कॉर्ड पुन्हा इक्विडिस्टन्स असेल कोणापासून? फ्रॉम द सेंटर. कॉन्ग्रेंट कॉर्ड आपण काढून घेऊया. येस, कॉन्ग्रेंट कॉर्ड आपण काढली. परपेंडिक्युलर डिस्टन्स काढूया. ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. हा एक परपेंडिक्युलर मी काढलाय. इथून एक परपेंडिक्युलर काढूया. येस, मेजर द डिस्टन्स अगेन. पुन्हा मी एक डिस्टन्स या ठिकाणी मोजतो. हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स मी मोजलं, एवढं आहे. पुन्हा मी या ठिकाणी ठेवून बघणार. येस, मला ते डिस्टन्स तेवढंच मिळतं आहे. ठीक आहे. आता हे या ठिकाणी काढताना ज्या पद्धतीने आपण काढतो आहोत की त्यामध्ये ॲक्युरसी असली पाहिजे, ती सगळी ॲक्युरसी जर आपण मेंटेन केली तर वी विल ऑब्झर्व हिअर दिस डिस्टन्स. सपोज दिस सेंटर इज पी. हा सेंटर पी आहे. या ठिकाणी आपण म्हणूया क्यू. दिस पी क्यू डिस्टन्स अँड पी आर डिस्टन्स. येस, these two distances are equal. Why? Because the chords are congruent. Means the property or important property is that the congruent chords are equidistant from the center of a circle. This is the important property of the congruent chords. Yes. Conversely, we observe that if the chords which are equidistant from the center, they are congruent. मी जर याच स्टेटमेंटचं उलट स्टेटमेंट केलं तर त्याला आपण कॉन्व्हर्स थेरम म्हणूया की इफ द डिस्टन्स ऑफ द टू chords फ्रॉम द सेंटर आर इक्वल देन दिस chords आर कॉन्ग्रेंट chords. तेव्हा त्या chords कॉन्ग्रेंट chords असायला पाहिजेत. येस. नाउ दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द कॉन्ग्रेंट chords. म्हणजे काय? तर या ठिकाणी chords are congruent, then these congruent chords are equidistant from the center. मग मी इथं असा एक डायग्रॅम आपण विचारात घेऊया. समजा ही एक डायग्रॅम विचारात घेतली तर ए बी इज कॉन्ग्रेंट विथ पी क्यू. देन दिस सेगमेंट दॅट इज वी से दॅट ओ सी is congruent with OD. Yes, OC is congruent with OD. असं आपल्याला या ठिकाणी मिळेल. अँड दिस इज द इम्पॉर्टंट थेरम ऑफ द कॉन्ग्रेंट chords. हा कॉन्ग्रेंट chordsचा एक इम्पॉर्टंट थेरम आहे. हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, तो एक्सप्लेन करायचा आहे. येस. मग आता थेरम काय आहे? तो कॉन्ग्रेंट chords ऑफ अ सर्कल. We write the theorem here. Congruent chords of a circle. Congruent chords of a circle are congruent chords of a circle are equidistant from the center of a circle. Are equidistant from the center of a circle. आता मी दुसरा मुद्दा या ठिकाणी असा सांगितला की एकाच सर्कलच्या दोन कॉन्ग्रेंट chords किंवा अनेक कॉन्ग्रेंट chords. बघा,
एकाच सर्कलच्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त कॉन्ग्रेंट कॉर्ड्स असल्या तरी त्या इक्विडिस्टंट असतात. किंवा कॉन्ग्रेंट सर्कल्सच्या कॉन्ग्रेंट कॉर्ड्स, बघा असंच एक रेडियसचं सर्कल जर मी दुसरं काढलं, ए बी एवढी कॉर्ड आहे तेवढ्याच लेंथची दुसरी कॉर्ड त्या सर्कलमध्ये काढली, दुसऱ्या सर्कलमध्ये, विच इज अ कॉन्ग्रेंट, देन द डिस्टन्स ऑफ दॅट टू कॉन्ग्रेंट कॉर्ड्स ऑफ अ कॉन्ग्रेंट सर्कल्स आर अगेन इक्वल. हा सुद्धा थेरम आपल्याला विचारात घेता येतो. म्हणजे सर्कल एकच घेतलं तरी चालतं किंवा कॉन्ग्रेंट सर्कल्स आपण घेतले तरी चालतात. येस, मीन्स कॉन्ग्रेंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. येस, मग आता या ठिकाणी सर्कल आपल्याला दिले टू कॉन्ग्रेंट कॉर्ड्स ए बी अँड पी क्यू. दीज आर द कॉन्ग्रेंट कॉर्ड्स. हे मला माहिती आहे कारण मी तसं घेतलेलं आहे की हे दोघं कॉन्ग्रेंट कॉर्ड्स आहेत. मग या ठिकाणी गिव्हन मला लिहावं लागेल. गिव्हन काय येईल तर इन सर्कल विथ सेंटर ओ, इन सर्कल विथ सेंटर ओ chord AB and chord PQ are congruent. हे मला एवढं दिलेलं आहे. येस, इन अ सर्कल विथ सेंटर O, chord AB is congruent with chord PQ. Chord AB is congruent with chord PQ, and again draw the perpendicular, that is OC is perpendicular to AB, OC is perpendicular to AB and OD is perpendicular to PQ. हे मला दिलेलंच आहे, मी ते काढलेलं आहे, बरोबर. देन वी प्रूव्ह दॅट, टू प्रूव्ह, वी प्रूव्ह हिअर दॅट these congruent chords are equidistant, means OC is equal to OD. OC is congruent with OD, we have to prove. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी एक छोटंसं आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करणार आपण की ड्रॉ ओ बी किंवा ओ ए, कुठला तरी एक सेगमेंट मला काढायचा. मी या ठिकाणी काढतो ड्रॉ ओ बी. ओ बी सेगमेंट मी काढून घेतला. इन द सेम वे ओ क्यू हा एक सेगमेंट काढला. ड्रॉ द सेगमेंट ओ बी अँड ओ क्यू. येस, कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट ओ बी अँड ओ क्यू. हे दोन सेगमेंट मी या ठिकाणी काढले. आता हे दोन सेगमेंट काढल्यानंतर दोन ट्रँगल्स तयार झाले. आता हे दोन ट्रँगल्स तयार झालेले आहेत, त्याच्यासाठी मला ते कॉन्ग्रेंट दाखवायचे आहेत. ते कॉन्ग्रेंट दाखवल्यानंतर मला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द कॉन्ग्रेंट ट्रँगल्स आर कॉन्ग्रेंट असा विचार करायचा आहे. मग सुरुवातीला मला गिव्हन काय दिलेलं आहे बघा, प्रूफ आपण लिहायला सुरुवात करूया. पहिला भाग मला दिलेला आहे की ए बी इज कॉन्ग्रेंट विथ पी क्यू. येस, दिस इज गिव्हन टू यू हिअर. ए बी, chord ए बी इज कॉन्ग्रेंट विथ पी क्यू, दॅट इज गिव्हन. दुसरा भाग मला असं म्हटलेला आहे की ओ सी इज परपेंडिक्युलर टू ए बी, असं म्हटलेलं आहे बघा. ओ सी इज परपेंडिक्युलर टू ए बी अँड ओ डी इज परपेंडिक्युलर टू पी क्यू. येस, ओ डी इज परपेंडिक्युलर टू पी क्यू. ह्या दोन बाबी माझ्याकडे आहेत. मग मला पहिला थेरम आठवायचा आहे. द फर्स्ट थेरम इज दॅट इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द chord, देन धिस परपेंडिक्युलर बायसेक्स द chord. तो परपेंडिक्युलर ही chord काय करतो, बायसेक करतो, म्हणजे ए सी इज इक्वल टू बी सी. मग याच्यावरून मला असं म्हणता येईल का की BC is equal to 1/2 AB. Yes, means right here BC is equal to 1/2 AB. Yes, and QD is equal to 1/2 PQ.
QD is equal to 1 upon 2 PQ. What is the reason for this statement? Perpendicular from the center bisects the chord. Yes, this is our reason. But BC is equal to 1 upon 2 AB and QD is equal to 1 upon 2 PQ. But AB is equal to PQ. AB is equal to PQ असल्यामुळे त्यांचे 1/2 जे असतील ते पण कॉन्ग्रेंट असतील and hence BC is equal to QD. This is statement number 1. बघा एवढ्या याच्यावरून मी काय काढलं तर BC is equal to this side BC is equal to QD याचा मी विचार केला. येस, म्हणजे एक साइड त्या ट्रायंगलची कॉन्ग्रेंट झाली. येस, दुसरा भाग मला या ठिकाणी विचारात घेता येईल. OB is equal to OQ. Why? These are the two radii of the same circle. मग आता आपण दोन ट्रायंगल्स घेऊया. ते दोन ट्रायंगल्स मला काय दाखवायचे आहेत? कॉन्ग्रेंट दाखवायचे आहेत. इन ट्रायंगल OCB, in triangle OCB and triangle ODQ हे दोन ट्रायंगल्स मी घेतले. In these two triangles BC is equal to QD. Yes, BC is equal to QD, congruent with QD from one statement. Second, OB is equal to OQ. If we observe that this OB and OQ are the hypotenuse of the right angled triangle. These triangles are right angled triangles. हे दोघं राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. म्हणून मी लिहिताना आता OB हायपोथेनस आहे and OQ is also hypotenuse, means OB hypotenuse OB is congruent with hypotenuse OQ, radii of same circle. These are the radii of the same circles, means the hypotenuse is congruent. Yes. मग आता हे ट्रायंगल्स कोणते आहेत तर राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. मग मी घेतानाच किंवा म्हणतानाच त्या ठिकाणी मला असं सहज म्हणता येईल की इन राईट अँगल्ड ट्रायंगल. इथे मला म्हणताना इन राईट अँगल्ड ट्रायंगल असं म्हटलं तरी चालेल. कोणते ट्रायंगल्स तर ट्रायंगल OCB अँड ODQ. In these two right angle triangles, hypotenuse and one side, see here, hypotenuse and one side is congruent. That's why these two triangles are congruent using the hypotenuse side test. And hence, triangle OCB congruent with triangle ODQ by hypotenuse side test. Yes, and if the triangles are congruent, other elements are congruent. Other elements are, मला काय अपेक्षित आहे? OC is congruent with OD. Right here OC is congruent with OD. CSCT, corresponding sides of congruent triangles. Yes, now in this way congruent chords in the circle are equidistant from the center of the circle. हा थेरम या ठिकाणी सहज प्रूव्ह होईल. येस, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. कोणत्याही कॉन्ग्रेंट कॉर्ड्स त्या सर्कलच्या सेंटरपासून इक्विडिस्टंट असतात. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, आपण आता दुसऱ्या थेरमकडे जाऊया. याचा कॉन्व्हर्स थेरम आपल्याला बघायचा आहे. कॉन्व्हर्स थेरम इज अगेन व्हेरी सिम्पल. त्याचं स्टेटमेंट आपण आधी सुरुवातीला बघूया, त्याचा अभ्यास करूया, त्याप्रमाणे डायग्राम काढूया. येस, द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, the chords of a circle equidistant from the center of a circle.
इक्विडिस्टंट फ्रॉम अ सेंटर ऑफ अ सर्कल, म्हणजे ज्या कॉर्ड्स सर्कलपासून इक्विडिस्टंट आहेत, येस, आर कॉन्ग्रेंट, ज्या कॉर्ड सर्कलपासून इक्विडिस्टंट आहेत अशा कॉर्ड्स काय असतात, दे आर कॉन्ग्रेंट कॉर्ड्स. येस. मग आता विचार करूया आपण की एक सर्कल घेऊया आणि त्या दोन कॉर्ड्स त्या सर्कलच्या किंवा कॉन्ग्रेंट सर्कलच्या, बघा, कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर कॉन्ग्रेंट. मी पुन्हा स्टेटमेंट पुन्हा म्हणतोय. याचा अर्थ असा की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स त्या ठिकाणी करता येतात. ज्या कॉर्ड्स इक्विडिस्टंट आहेत, समान अंतरावर आहेत, त्या कॉर्ड्स कॉन्ग्रेंट असतात. येस. आपण या ठिकाणी आता एक सर्कल काढूया. एक सर्कल काढलं. दोन कॉर्ड्स आपण घेणार आहोत. एक कॉर्ड आपण काढून घेऊया. आता त्या कॉन्ग्रेंट कॉर्ड्स आहेत असं मला या ठिकाणी म्हणायचं नाही, डिस्टन्स इक्वल आहे त्यांचं, असं मला या ठिकाणी विचार करायचा आहे. येस. घेताना मी अशा पद्धतीच्या कॉन्ग्रेंट कॉर्ड्सच घेणार आहे. डायग्राम मी अशा पद्धतीने काढून घेतली. आता ही जी कॉर्ड आहे याला आपण ए बी म्हणूया. दिस अनदर कॉर्ड इज पी क्यू. ओ इज अ सेंटर. आता मी परपेंडिक्युलर डिस्टन्स त्या ठिकाणी घेतो. आता हे जे परपेंडिक्युलर आहे, दिस परपेंडिक्युलर, या ठिकाणी मी एक परपेंडिक्युलर काढलाय, तसाच एक परपेंडिक्युलर मी या ठिकाणी काढतो. एक मिनिट. अशा पद्धतीने आपल्याला थोडं ती जी कॉर्ड आहे, कारण ते असं वाटेल की आपल्याला तो डायमीटर झालेला आहे असं वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा आपण वेगळ्या बाबीत विचार करूया. थोडा चेंजेस करूया आपण. अशा पद्धतीने काढू. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण ते परपेंडिक्युलर दोघंही अशा पद्धतीने आले असते ते आपण कन्फ्यूज झालो असतो. तसं काही कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. परपेंडिक्युलर आपण काढूया. इथून परपेंडिक्युलर काढूया. आपण या ठिकाणी विचार केला आता की हा परपेंडिक्युलर जो आहे तो सी आहे, सेंटर ओ आहे, लक्षात घ्या. आणि हा समजा डी आहे, कॉर्ड ही पी क्यूच आहे. आता यामध्ये थेरमपासून जर मी विचार केला, द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, येस, कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटरपासून त्या कॉर्ड्स आता कशा आहेत, इक्विडिस्टंट आहेत. म्हणजे नेमकं काय, तर ओ सी इज इक्वल टू ओ डी असं आहे, दिलेलं आहे आपल्याला की कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह, कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर कॉन्ग्रेंट, म्हणजे ए बी इज कॉन्ग्रेंट विथ पी क्यू, हे मला प्रूव्ह करायचं आहे. मागच्या थेरममध्ये मला ए बी इज कॉन्ग्रेंट विथ पी क्यू हे दिलेलं होतं, हे गिव्हन होतं. हा भाग लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी मला आता गिव्हन विचारात घ्यायचं आहे. गिव्हन पहिला भाग मी या ठिकाणी लिहिल, इन अ सर्कल विथ सेंटर ओ, इन अ सर्कल
with a center O in a circle with a center O. OC is perpendicular to AB. OC is perpendicular to AB and OD is perpendicular to PQ. Yes, and OC is congruent with OD. हे दिलेलं आहे बघा. परपेंडिक्युलर मी तर काढलं आहे, डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर घ्यायचं असतं, त्यामुळे मी हे परपेंडिक्युलर या ठिकाणी काढलेलं आहे. ओके, येस. OC इज कॉन्ग्रेंट विथ OD हे मला दिलेलं आहे. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, chord AB is congruent with chord PQ. Chord AB is congruent with chord PQ. This we have to prove. Yes. याच्यासाठी मला छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल, ते तुम्ही सेपरेट लिहिलं तरी चालेल किंवा प्रूफमध्ये लिहिलं तरी चालेल. ड्रॉ द सेगमेंट. आता बघा, तुम्ही PO सेगमेंट काढा चालेल. ड्रॉ द सेगमेंट PO and draw the segment AO. ठीक आहे, PO आणि AO अशा दोन सेगमेंट्स मी या ठिकाणी काढल्या. इथे लिहूया आपण, ड्रॉ सेगमेंट OP and OA. हे दोन सेगमेंट्स मी या ठिकाणी काढून घेतले. दोन ट्रायंगल्स मला तयार झालेले दिसले. हे दोन ट्रायंगल्सचा मी या ठिकाणी विचार करणार कशा पद्धतीने. ते हा 90 डिग्री आहेच, हा 90 डिग्री आहेच, कारण मी परपेंडिक्युलर टाकलेला आहे. हे दोन ट्रायंगल्स मी विचारात घेईल. काय काय विचारात घ्यायचं या ट्रायंगलच्या संदर्भात, तर हा एक अँगल आहे 90 डिग्रीचा आहे. कोणत्या प्रकारचा आहे तो, तर दीज टू ट्रायंगल्स आर राईट अँगल्ड ट्रायंगल्स. पुन्हा हे दोघं ट्रायंगल्स कोणते आहेत, राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. मग मला राईट अँगल ट्रायंगल्सचं कॉन्ग्रुएन्स कसं दाखवायचं हे माहिती आहे. वन हायपोटेनस अँड वन साईड याचा विचार करणार. हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे का, येस. AO इज कॉन्ग्रुएंट विथ OP बिकॉज दीज आर द रेडाय ऑफ द सेम सर्कल्स अँड दीज रेडाय आर द हायपोटेनस ऑफ द राईट अँगल्ड ट्रायंगल. हे दोघं रेडाय म्हणजेच ते हायपोटेनस आहेत राईट अँगल ट्रायंगलचे. हे सहज मला या ठिकाणी लक्षात येते, बरोबर. आता मी सरळ म्हणताना, प्रूफ लिहिताना, हे दोन ट्रायंगल्स राईट अँगल ट्रायंगल आहेत म्हणून सरळ इन राईट अँगल्ड ट्रायंगल, इन राईट अँगल्ड ट्रायंगल. कोणकोणते ट्रायंगल आहेत ते, OCA अँड ट्रायंगल ODP. येस, हे दोन ट्रायंगल्स मी घेतले. या दोन राईट अँगल ट्रायंगल्समध्ये हायपोटेनस इज कॉन्ग्रुएंट. हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे बघा. AO इज कॉन्ग्रुएंट विथ OP म्हणून इथे म्हणायचं हायपोटेनस AO इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनस OP, रेडाय ऑफ द सेम सर्कल. येस, हेन्स दे आर कॉन्ग्रुएंट. दुसरा भाग, OC इज कॉन्ग्रुएंट विथ OD मला दिलेलं आहे बघा. OC इज कॉन्ग्रुएंट विथ OD गिव्हन मला दिलेला आहे. पुढचा भाग मी विचारात घेणार. OC इज कॉन्ग्रुएंट विथ OD आहे, हायपोटेनस आहे कॉन्ग्रुएंट. वन हायपोटेनस अँड वन साइड इज कॉन्ग्रुएंट अँड हेन्स द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल OCA is congruent with triangle ODP by hypotenuse side test. By hypotenuse side test the triangles are congruent. मग ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवल्यावर पुढे काय, तर या ट्रायंगलची ही साईड बघा, AC इज कॉन्ग्रुएंट विथ PD. मला लिहिता येतं AC इज कॉन्ग्रुएंट विथ PD by CSCT, corresponding sides of congruent triangles. हे सहज मला या ठिकाणी लिहिता येतं AC इज इक्वल टू PD. बट OD and OC are the perpendicular drawn on the chord of a circle.
बघा आपला पहिला थेरम आठवायचा. व्हेन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्स द कॉर्ड. परपेंडिक्युलर आहेत हे मला सगळं माहिती आहे, त्यामुळे मी सहज इथे लिहिल की बट AC इज इक्वल टू 1/2 AB. AC इज इक्वल टू 1/2 AB and PD is equal to 1/2 PQ. PD is equal to 1/2 PQ. रिझन काय, तर परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर, या ठिकाणी मला रिझन लिहावं लागेल. परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. येस, म्हणून मी हे रिझन या ठिकाणी लिहिलं की परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. मग आता AC इज इक्वल टू PD आहे. बघा AC इज इक्वल टू PD आहे, म्हणजेच हेन्स 1/2 AB इज इक्वल टू 1/2 PQ. म्हणजे जर LHS इक्वल आहे तर RHS इक्वल असेल. येस, 1/2 इज कॅन्सल अँड हेन्स AB इज कॉन्ग्रुएंट विथ PQ, मीन्स chord AB is congruent with chord PQ. Chord AB is congruent with chord PQ. Means that if the two chords of a circle are equidistant from the center, then they are congruent. तेव्हा त्या chords कशा असतात, congruent असतात. असं एक सहज अगदी सोपा असा एक थेरम आपण आज या ठिकाणी बघितला. हे थेरम अतिशय सोपे आहेत. या थेरममध्ये आपल्याला काय नेमकं करायचं आहे, काय कुठल्या बाबी दिलेल्या आहेत याच्याकडे आपण जर फोकस केलं आणि काय काढायचं आहे, काय प्रूव्ह करायचं आहे याकडे आपण जर बघितलं तर सहज आपल्याला ते लक्षात येईल. आता यावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची. उदाहरणं सोडवणं किती सोपं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल्स तयार होत आहेत. लेंथ ऑफ द कॉर्ड, लेंथ ऑफ दॅट कॉर्ड फ्रॉम द सेंटर वगैरे वगैरे, हा जर विचारात आपण घेतलं तर इथे आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये पायथागोरस सहज वापरता येईल. ते कसं वापरता येईल त्याच्याबाबत आपण थोडंसं आज या ठिकाणी विचार करूया. हे एक्झाम्पल्स सोडवणं हे अतिशय या प्रकारामध्ये सोपं आहे. समजा अशा पद्धतीचं एक उदाहरण दिलेलं आहे की डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB. बघा, डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द कॉर्ड AB इज 12 सेंटीमीटर. देन फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. किती सोपं आहे. एक विचारात घेऊया आपण. आपल्याला ज्या बाबी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आता एक सर्कल काढूया. अतिशय सोपं उदाहरण आहे. ज्या ज्या बाबी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे मी डायग्राममध्ये आता या ठिकाणी दाखवतो. डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. हे एक सर्कल दिलं आहे. एक कॉर्ड AB आहे. ही AB कॉर्ड जी आहे ती या सेंटरपासून किती डिस्टन्सवर आहे, तर 8 सेंटीमीटर. येस, O is a center. Suppose distance of a chord AB from the center of a circle is 8 centimeter. Length of the chord AB is 12 centimeter. ही जी chord AB आहे त्याची लेंथ आहे 12 सेंटीमीटर. येस, मग या ठिकाणी मी असं लिहितो की हिअर AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. या ठिकाणी मी आता OC म्हणतो. OC इज परपेंडिक्युलर टू AB, कारण डिस्टन्स नेहमी मला परपेंडिक्युलर घ्यायचं असतं. OC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. OC 8 सेंटीमीटर आहे. काय काढायचं आहे
डायमीटर इज इक्वल टू व्हॉट? या सर्कलचा मला डायमीटर काढायचा आहे. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. मला माहिती आहे की परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्स द कॉर्ड, आणि नेहमी डिस्टन्स घेताना आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो, म्हणून हियर परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट इट. येस, म्हणून OC इज परपेंडिक्युलर टू AB मला गिव्हन आहे, दिलेला आहे. येस, म्हणजे OC इज इक्वल टू किती? तर 8 सेंटीमीटर. आता हा परपेंडिक्युलर आहे त्याच्यामुळे AC इज इक्वल टू, बघा, AC इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/2 AB. येस, अँड हेन्स AC इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/2 इंटू 12 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. मला ACची व्हॅल्यू किती मिळाली? 6. BCची किती मिळाली? 6. आता याच्यासाठी ड्रॉ द सेगमेंट OB. एक कुठला तरी सेगमेंट काढा, एक रेडियस काढा. येस, ड्रॉ सेगमेंट OB. मग आता ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला. इन ट्रायंगल OCB, इन ट्रायंगल OCB, एक ट्रायंगल मी घेतला OCB. वी कॅन यूज पायथागोरस हियर. OB स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. येस, आता BC इज इक्वल टू मला माहिती आहे 6 सेंटीमीटर. तिथं व्हॅल्यू आपण पुटअप करूया. OB स्क्वेअर, वी हॅव टू फाइंड OB स्क्वेअर is equal to OC square means 8 square plus BC square means 6 square. OB square is equal to 8 square means 64 plus 36, and hence OB square is equal to 100, and hence OB is equal to 10 centimeter. What is the value of OB? OB is 10 centimeter, but OB is a radius, and hence radius is equal to 10 centimeter. What is the diameter? Diameter is equal to twice into OB, and hence 2 into 10 is equal to 20 centimeter. Means the diameter of that circle is 20 centimeter. या प्रमाणे पायथागोरस वापरून आपल्याला कितीतरी अशा प्रकारची उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतात. त्याचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आज हे जे 2 थेरम मी या ठिकाणी घेतलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे होते. ते पुन्हा तुम्ही लिहून बघा. त्या थेरमप्रमाणे आपल्याला पुढे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. त्या उदाहरणं सोडवण्याचे सराव आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 6.2 याच्यावरची काही महत्त्वाची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण घेणार आहोत. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.